स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। खरं तर बरेच दिवस माझे व्लॉग येत नव्हते, कारण धावपळीमुळे मला शूट करणं आणि त्यानंतर एडिट करणं हे शक्य होत नव्हतं। त्यामुळे बऱ्याचशा व्हिडिओ ज्या आहेत त्या अशाच पडून होत्या, शेवटी त्या डिलीट झाल्या आणि आज बरेच दिवसानंतर मी पुन्हा व्लॉग शूट करतोय। आणि आजचं शूट करण्याचं कारण म्हणजे आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी फणस कापणार आहे आणि हा फणस कापण्याचा आनंद तुमच्यासोबत मी द्विगुणित करणार आहे। तर जास्त वेळ घालवत नाही आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत पाहाल अशी आशा करतो आणि दाखवतो की फणस कशा प्रकारे कापला जातो आमच्या इथे। तर हा फणस आहे, हा कापा फणस आहे। तर ह्यामध्ये दोन प्रकार आहेत फणसांमध्ये। आमच्या इथे कापा फणसचं झाड आहे आणि कापा फणस हा खाण्यासाठी खूप छान असतो, खोबऱ्यासारखा असतो आणि त्याचे गरे खूप सुटसुटीत असतात। आणि बारका जो फणस असतो तो थोडासा गिळगिळीत असतो आणि फणस पोळी वगैरे बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो। तर हा कापा फणस आहे आणि पहिल्यांदा मी कापा फणस कापणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर मी सर्वात अगोदर तेल घेतलेलं आहे, कारण तेल खूप उपयुक्त आहे फणसाचं चीक लागू नये म्हणून। सुरी आणि गरे काढण्यासाठी एक भांड। तर सुरुवात करूयात आपण सर्वात प्रथम फणस कापण्यासाठी। तर त्यापूर्वी एक सांगण्याचा प्रयत्न करतो की फणस जे असतात, तर पाहू शकता तुम्ही की फणसाला दोन्ही जातींमध्ये काटे हे असतात, पण जो बरका फणस असतो त्याचे काटे खूप तीक्ष्ण असतात ॲज कम्पेअर टू कापा फणस। कारण कापा फणसाचे काटे हे जास्त टोचत नाहीत आणि थोडे विरळ असतात। तर सुरुवात करूया ब्लॉगसाठी आपल्या। तर सर्वात अगोदर तेल लावून घेऊयात। जेणेकरून फणसाचा जो चीक निघतो तो हाताला लागणार नाही। सुरीला सुद्धा तेल लावूया। कारण एकदा तेल लागलं की त्याच्यावर चीक हा जास्त काळ टिकत नाही। तर पहिलाच फणस आहे माझ्या आयुष्यातला जो मी कट करणार आहे। तर पाहूयात। फणसाला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे असं काळजीपूर्वक त्याला कापलं पाहिजे। तर ह्याचे दोन भाग झालेले आहेत। अशा प्रकारे मी पहिल्यांदा फणस कापला हा।
आणि एवढी खटाटोप फक्त ह्यासाठी आहे कारण ते जे गरे आहेत ते अखंड मला काढायचे आहेत, कुठलाही गरा जास्त डॅमेज न करता. हा मेन गाभा आहे फणसाचा आणि सगळे गरे ह्याला चिकटलेले असतात. प्रयत्न करतोय की त्याला वेगळा करायचा जेणेकरून मला पूर्ण गरे जे आहेत ते काढता येतील. निघत आहेत जे की कुठे कट नाही आहे त्यांना. आणि खूप चांगली गोष्ट आहे की मी पहिल्यांदा कट केल्यानंतर अशा प्रकारे मला गरे काढता येतात त्याचे. पाहू शकता तुम्ही अखंड गरे निघत आहेत. तर पाहू शकता एका फणसामधून एवढे सगळे गरे मी काढलेले आहेत आणि हा सगळा वेस्टेज आहे. तर ह्यातले आता निवडून जे चांगले गरे आहेत ते शेजाऱ्यांमध्ये वाटेन आणि बाकीचे जे जास्तच पिकलेले आहेत ते घरामध्ये खायला ठेवेन. तर यावर्षीचे पहिले 5 गरे मी आता देवाच्या पुढ्यात ठेवलेले आहेत नैवेद्य म्हणून आणि बाकीचे गरे मी शेजाऱ्यांमध्ये वाटून उरलेले गरे जे आहेत ते घरामध्ये खाणार आहे. तर ह्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारचा अनुभव माझा होता. तर जाणून घ्या माझा अनुभव, माझा फीडबॅक की फणस कापताना कोणती काळजी घ्यायची आणि काय केलं पाहिजे. तर आता मी फीडबॅक देतोय की कशा प्रकारे काय अनुभव होता माझा गरे कापतानाचा. तर फणस जो असतो त्याचं जे देठ आहे वरपासून खालपर्यंत त्याला अखंड गरे असतात. वरचं शेल आहे त्याचे तुम्ही सगळे 4 भाग केलात की मधला जो अखंड देठ आहे तो कट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याच्यापासून सगळेच गरे जे आहेत ते वेगळे होतील आणि ते लवकर आणि न कुठेही कोणताही गरा न चिघळता ते काढता येतील. तर हा माझा एक अनुभव आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर केला जेणेकरून जर तुम्ही पहिल्यांदा फणस कापत असाल तर तुम्हाला तो उपयोगी येईल. तर व्लॉग तुम्हाला कदाचित आवडलाच असेल. तर असेच नवनवीन व्लॉग मी आता टाकत जाईन कारण थोडाफार वेळ काढला पाहिजे जर यूट्यूब चॅनल मी चालू केलेला आहे त्यासाठी. तर भेटूयात पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.